ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याविषयी नाही, माझी शेतकऱ्यांविषयीच भावना नेहमीच अ, खूप आपुलकीची राहिलेली आहे. याचं कारण असं, की मी आज शेती जरी करत नसलो तरी माझे वडील, माझे आजोबा, माझे काका हे सगळे शेती करत होते. महाराष्ट्रातला प्रत्येक मध्यमवर्गीय नाही म्हणता येणार त्याला. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा शेतकरी कुटुंबाशी जोडला गेलेलाच आहे. त्याचं कोणी ना कोणतरी शेतकरी कुटुंबामध्ये आहेच आहे. जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न दिसतात किंवा जेव्हा दुष्काळ येतो, आता मागच्या वेळेला कोल्हापूरला खूप मोठा दुष्काळ आला होता. तेव्हा सगळ्यांनी आम्ही कलाकारांनी त्यांना मदत केली होती. यावेळेस सुद्धा जेव्हा दुष्काळ आला तेव्हा सगळ्यांनी मदत केली. पण माझं असं म्हणणं आहे, की एकदा दुष्काळ येऊन नुसती मदत करण्यापेक्षा कायमस्वरूपी त्यांच्यासाठी काय करता आलं पाहिजे किंवा कायमस्वरूपी त्यांचं विचारमंथन काय झालं पाहिजे यावर जर काम केलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचं इस्रायल व्हायला फार वेळ लागणार नाही. त्यांना तुम्ही अ, तुमचं पीक लवकरात लवकर जास्तीत जास्त चांगलं पीक कसं येईल, ते पीक विकताना त्याच्यातनं फायदा कसा निर्माण करता येईल, या सगळ्या गोष्टींचं आणि एवढंच नाही तर टेक्निकल नॉलेज जे आज परदेशामध्ये वापरलं जातं, की कमी वेळामध्ये चांगलं पीक, रसायनं न वापरता, केमिकल्स न वापरता, हे जर मला असं वाटतं त्यांच्यापर्यंत ज्ञान आपण पोहोचवलं आणि ते शिकणार आहेत रे. ते काय असे ॲडेमंट नाही आहेत आपले शेतकरी. आपले शेतकरी म्हणतात आम्हाला सांगा आम्ही करतो. तर मला असं वाटतं या पद्धतीने त्यांची जोपासना केली तर इथून पुढे कधीही असं घडणार नाही.